नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आता आनंदाची बातमी आहे. लवकरात लवकर जो काय आपला फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, आज फेब्रुवारी महिन्याची शेवटची तारीख आहे, म्हणजे आज 28 तारीख आहे आणि उद्या 1 मार्च असणार आहे. बघा, फेब्रुवारी महिना या ठिकाणी संपत आलेला आहे, तरीसुद्धा या ठिकाणी बँकेमध्ये पैसे जमा झाले नाहीत. परंतु आज या ठिकाणी आपल्या फेब्रुवारी महिन्या हप्त्याचे जे काही पैसे आहेत बघा, ते जमा होणार आहेत. पहा, सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि यामध्ये महत्त्वाचे अपडेट मी लाडकी बहिणी संदर्भामध्ये टाकणार आहे. बघा, आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे आणि मार्चचे पैसे आपल्याला एकत्रित भेटणार की काय, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रकारे गॅसचे जे काही पैसे आहेत हे सुद्धा जमा होणार की नाही, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी मी अपडेट आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आली. जो काही फेब्रुवारीचा महिना आहे आणि जो काही जानेवारीचा ज्यांना हप्ता भेटला नाही, त्याचप्रकारे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल याच्या हप्त्या संदर्भामध्ये सुद्धा महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहणार आहेत. बातमीमध्ये सांगितलं होतं की 27 फेब्रुवारीपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ₹1500 जमा होण्यास सुरुवात होणार आहे. परंतु आज 28 फेब्रुवारी आणि अजून सुद्धा या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी आज दिलासा देणारी बातमी मी घेऊन आलेलो आहे. पहा, सर्वांनी या ठिकाणी काय करायचं आहे, जे काही आपले खाते असतील ते खाते सुद्धा चेक करायचे आहेत, कारण की आपल्याला SMS आलेला सुद्धा काही वेळेस समजत नाही. फेब्रुवारी महिना संपत आला असून आत्तापर्यंत लाडकी बहिणींचे जे काही खात्यामध्ये पैसे आहेत बघा, ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत. कोणाकोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि जो काही हप्ता आहे तो हप्ता कधी जमा होणार ॲक्च्युली याची तारीखसुद्धा आपल्या समोर आलेली आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ पाहता पाहता आपल्याला एक व्हिडिओला लाईकसुद्धा करायची आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा ऑन आपल्याला करायची आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आपण घेऊन आलेलो आहे. आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. ताज्या अहवालामधून असं दिसून आलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी. बघा, फेब्रुवारी महिना संपलेला असून आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. बघा, ताज्या अहवालामधून असे दिसून आलं आहे की 27 फेब्रुवारीपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ₹1500 जमा होण्यास सुरुवात होईल. तुम्ही काल मेसेज आले की नाही हे चेक केलं की नाही, परंतु आज तुम्ही नक्की खाते चेक करा, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील की नाही. नसेल झाले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कधी पैसे जमा होणार आहेत. राज्याच्या वित्त विभागाकडून 8व्या हप्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाला 3,490 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारीचा जो काही हप्ता देण्याची प्रक्रिया आहे ही चालू करण्यात आली आहे. आता बघा, या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी जी काही प्रक्रिया बघा ती लवकरच या ठिकाणी चालू करण्यात आली आहे, असं सांगितलं जात आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता 2 दिवसापूर्वी मिळणार होता. आता 2 दिवसांपूर्वी जो काही लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो मिळणार होता, परंतु तांत्रिक म्हणजे जे काही आपलं आता कॉम्प्युटरवरून जे काही पोर्टल असतं त्याच्यानुसार आधार DBT होण्यासाठी काहीतरी तांत्रिक बिघाड आल्यामुळे आता जो काही हप्ता आहे ते होऊ शकला नाही. परंतु आता राज्य सरकारने सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करण्याचा आदेश जारी केलेले आहेत. बघा, सगळं काही झालेलं आहे. बघा, या ठिकाणी निधीसुद्धा या ठिकाणी आलेला आहे. फक्त आता तो खात्यामध्ये पाठवायचा बाकी. बघा, लवकरात लवकर बघा, आज 28 तारीख आहे. आता येत्या 2 किंवा आत्ताच्या आत्ता या ठिकाणी पैसे आपल्या खात्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपण सतर्क राहायचं आहे, मोबाईल चेक करत राहायचं आहे. बघा, 2 दिवसापूर्वी मिळणार होता, परंतु तांत्रिक कारणांमुळे तोही होऊ शकला नाही. परंतु आता राज्य सरकारने सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करण्याचे आदेश जारी केले आहेत. पैसे पाठवण्याचे जे काही आदेश आहेत बघा, ते अजित पवार जे काही अर्थमंत्री बघा त्यांनी चेकवर सह्या करून पाठवलेले आहेत. आणि जो काही निधी बघा 3,490 कोटी रुपयाचा हा सुद्धा या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी सतर्क राहायचं आहे. तुम्हाला येत्या 12 घंट्यामध्ये किंवा येत्या काही तासामध्ये मेसेज पण येऊ शकतो आणि जे काही खात्यामध्ये पैसे आहेत बघा ते हस्तांतरित सुद्धा केले जाऊ शकतात. त्याच प्रकारे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. जे काही नियम आहेत बघा ते काटेकोरपणे पाळले जात आहेत. त्यामुळे लाभार्थींच्या संख्येमध्ये मोठी घट होईल. म्हणजे आता 9 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि या अपात्रतेमध्ये आपला नंबर लागू शकतो का हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घट होईल. डिसेंबर 2023 मध्ये 2,46,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता, परंतु जानेवारीमध्ये ही संख्या 2,41,41,00,000वर आली. तर फेब्रुवारीमध्ये महिला आणि बाल विकास विभागाने
लाभार्थ्यांचा आढावा घेतला त्यानंतर बघा संख्या आणखीन 4 लाखांनी कमी झाली. आता फक्त 2,37,00,000 महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याचं या ठिकाणी बातम्यामध्ये समोर आलेलं आहे पहा. आता ही जी काय संख्या आहे दर हप्त्याला वाढत जाणार आहे, कमी कमी या ठिकाणी वगळलं जाणार आहे बघा लाडक्या बहिणींना. आता यामध्ये आपण तर येणार नाही ना, याची सुद्धा आपण सगळ्यांनी दखल घ्यायची आहे. तुम्हाला किती हप्ते जमा झाले, मागचा हप्ता भेटला का नाही, टोटल किती हप्ते झाले आणि तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा जो काही कालचा मेसेज येणार होता 27 तारखेचा तो आला का नाही, हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगून टाका. अधिकृत आकडेवारीनुसार विवाहित महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत आहे. लाभार्थ्यापैकी बघा 83% महिला कशात बघा लग्न झालेल्या आहेत आणि अविवाहित महिलांची संख्या 11.8% इतकी आहे आणि विधवा याच्यामध्ये 4.7% नोंदवलेली आहेत बघा. घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिलांची संख्या 1% कमी आहे बघा. यामध्ये घटस्फोटित महिलांची संख्या 0.3% आणि ज्यांना आधार नाही म्हणजे निराधार महिलांची संख्या 0.1% आहे. लाडक्या बहिणी संदर्भामध्ये अजून एक मोठी अपडेट आपण घेऊन आलो आहे. 15 लाख लाभार्थीची नावे या ठिकाणी वगळली जाऊ शकतात. किती? 15 लाख लाभार्थी म्हणजे 15 लाख महिला आता या ठिकाणामधून बाद केल्या जाऊ शकतात. या 15 लाख महिलांमध्ये आपलं जर नाव असेल तर अतिशय या ठिकाणी वाईट गोष्ट आहे पहा. त्यामुळं आपण या ठिकाणी 15 लाख लाभार्थ्याच्या नावामध्ये येतोत का नाही हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे बघा. गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झालेल्या योजनेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर सर्वात मोठा परिणाम झाला आणि या योजनेचा भाजपाच्या नेतृत्वामधील महायुतीला मोठा फायदा झाला होता. परंतु पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले. आत्तापर्यंत 5 लाख लाभार्थीला यादीमधून वगळण्यात आला आहे आणि अधिकाऱ्यांच्या मते भविष्यामध्ये ही संख्या 15 लाखापर्यंत पोहोचू शकते. म्हणजे ज्यांच्याकडे 4 व्हीलर असेल, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, यांचासुद्धा या 15 लाखांमध्ये नंबर लागण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रकारे बघा ही सगळ्यात मोठी अपडेट मी तुमच्यासमोर आणलेली आहे. सरकारने स्पष्ट केलं की योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांच्याकडून कोणते पण या ठिकाणी पैसे वसूल केले जाणार नाही किंवा रक्कम परत घेतली जाणार नाही. परंतु भविष्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त त्या बहिणीने मिळेल जे सर्व यामध्ये पात्र असतील किंवा जे काही निकष असतील, ज्या या ठिकाणी निकष पूर्ण करतील त्यांनाच या ठिकाणी याचा लाभ भेटणार आहे. त्याचप्रकारे बघा ज्या महिलांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्याचप्रकारे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळता बघा ट्रॅक्टर सोडून 4 व्हीलर असेल, आता काहींकडे जुनी 4 व्हीलर आहे तरी सुद्धा त्यांचे पैसे जातात का काय हे सगळ्यांना या ठिकाणी भ्रम पडलेला आहे. किंवा राज्याबाहेर स्थलांतरित झालेल्या महिला किंवा आदिवास प्रमाणपत्र म्हणजे ज्यांचं या ठिकाणी डॉमसाईल नसेल किंवा आदिवास प्रमाणपत्र नाही, ज्यांचं बँक खातं आधारशी लिंक नाही बघा, त्यामुळे मी तुम्हाला आलडो सांगतोय आधार कार्डला लिंक करायचे किंवा जे इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असतील वेगवेगळ्या, त्यांना या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ खात्यामध्ये हस्तांतरित होणार नाही. आता बघा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता का उशिरा मिळत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत आपण पुन्हा एक मोठी अपडेट पाहणार आहोत की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता का उशिरा मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर हा कशामुळे होत आहे तर तांत्रिक अडचणीमुळे होत असल्याचं सांगत आहे बघा. प्रशासकीय स्तरावर काही अडथळे आल्याने लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा केलेले नाहीत. याशिवाय महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता जमा केला जाणार असल्याचं समोर झालं आहे बघा. त्यामुळे काही महिलांचे अर्ज तपासणी प्रक्रियामध्ये असल्याने त्यांना फेब्रुवारीचा हप्ता थोडा उशिराने मिळण्याची शक्यता आहे बघा. उशिराने थोडा पैसा या ठिकाणी पाठवला जाईल. त्याचप्रकारे या योजनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की काही दिवसापूर्वी आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच वितरित केला जाईल, परंतु या योजनेसाठी निधी जो काही मंजूर करण्यात आला असून योग्य वेळी तो लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. प्रत्यक्षात फेब्रुवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे हजारो महिलांना आता या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. आता ह्यो जो काय हप्ता आहे बघा हा मार्चमध्ये मिळण्याची सुद्धा आज आला तर ठीक, नाही तर उद्या 1 मार्च आहे बघा, मार्चमध्ये सुद्धा हप्ता मिळण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये 8वा हप्ता वितरित केला जाणार होता, मात्र आता या ठिकाणी तांत्रिक अडचण आली आणि पडताळणीची प्रक्रिया लक्षात घेता हा हप्ता मार्च महिन्यामध्ये जमा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणतीच माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही, त्यामुळे हा हप्ता नेमका कधी जमा होईल याबाबत कोणतीच ठोस माहिती समोर आली नाही बघा. म्हणजे याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. परंतु आज जर पैसे जमा नाही झाले तर 1 मार्च किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला पैसे येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पहा कमेंटमध्ये सुद्धा बघा आले नाहीत पैसे फेब्रुवारीचे. नांदेड
जिल्हा आणि खातं पोस्टाचं खातं आहे तरीसुद्धा पैसे आलेले नाहीत. डिसेंबर जानेवारीचा हप्ता आलेला नाही बघा. पोस्ट खाते पुणे चेक करून सुद्धा पैसे आले नाही. तर बघा आज आपल्याला चेक करायचे आहेत कारण की आज शेवटची तारीख आहे. जर आज पैसे नाही आले तर बघा या ठिकाणी पुढच्या हप्त्यामध्ये पैसे आपल्याला मिळून जातील. बरोबर. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन ऑन करायची आहे आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायची आहे.